श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर बघा, श्रावण मास लवकरच चालू होत आहे आणि प्रत्येक सोमवारी श्रावणातल्या आपल्याला शिवमूठ हे वेगवेगळ्या ह्याने व्हावी लागते, अर्पण करावे लागते। तर पहिल्या सोमवारी तांदूळ आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहेत। बऱ्याच जणांना अजून सुद्धा माहिती नाहीये की शिवमूठ का अर्पण केली जाते, त्यामागचं कारण, सत्य कहाणी काय आहे, तर ते बऱ्याच जणांना माहिती नाहीये। तर आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवमूठ का अर्पण केली जाते आणि कशी अर्पण केली जाते। ताटपट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या, 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांना तो चांगला प्रतिपाळ करी, नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडभरड, राहायला गुरांचं बेड दिलं, गुराख्याचं काम दिलं। पुढे श्रावण मास आला, पहिला श्रावण आला। ही राणी गेली, नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवमूठ वाहतो, यानं काय होतं? प्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीत जातं। मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्या बरोबर येते। त्यांचे बरोबर देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय करावं? मुठ तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभाव पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या जीव दिरा भावा, ननंदा जावा भतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपवास नाही निभवला तर दूध प्यावं। संध्याकाळी अंघोळ करावी, देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं। हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यात जव आणि 5वा आला तर सातू शिवमुठी करता घेत जावे। सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितले। त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढं दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा भतारा, नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून तिळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटेकुटी आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझं देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागं चालली, नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले। नावडतीची दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं, रत्नजडितांचे खांब झाले, हंड्या ग्लास लागली, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंध फूल वाहून लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भतारा, नावडती आहे ती आवडती करे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला। नावडतीवर प्रेम वाढलं, दागिने ल्यायला दिले, खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। देऊळ अदृश्य झालं। राजा परत आला, माझं पागोट देवळी राहिलं, देवळाकडे आणायला गेला। तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोट आहे। तेव्हा त्याने सुनीला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं। सुनीमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं। नावडती होती ती आवडती झाली। जसा तिला
शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उतराची कहाणी 5 उतरी सुफल संपूर्ण। तर अशी श्रावण महिन्यात शिवमुठीची कहाणी जेव्हा आपण पूजा करतो श्रावण सोमवारी, तर त्याच दिवशी ही कहाणी देखील ऐकली जाते, वाचली जाते। तर नक्कीच तुम्ही सुद्धा श्रावण सोमवारचं महत्त्व जाणून घेऊन शिवमोठाची ही कहाणी सुद्धा वाचावी आणि त्यानंतर हा मंत्र देखील म्हणावा। तर श्री स्वामी समर्थ।